ओके लय झालं एवढा. अरे त्यांना बाहेर नाही सोडत, इथंच राहून देतो, बाहेर लक्ष द्यायला कोण नाही आहे. काल पण टाकला होता पाला, लगेच तुटून पडायला लागलेत. या खाऊन. इकडं आपले बदकाचे 5 अंडे घेतलं गिळून. तहानले होते ते, तहानले. बघा पाणी ते मस्त आहे बाबा. आता फक्त 4-5 दिवसात आहे ना हे 5 अंड्यातून मी पिल्लं निघते. 5 अंड्याची मी अजून कॅन्डलिंग पण नाही केली बरं का. आणि आता करायचं पण शक्य नाही, कारण की जी कॅन्डलिंगची माझी बॅटरी होती का तीच खराब झालेली, तिला मला शोल्डरिंग करायला नाहीच आहे. आणि मी म्हणत होते टर्कीची पिल्लं खात कमू नये, त्याच्यामुळे त्यांना अशक्तपणा आला. इकडे तिकडं मानवी वाकडे तिकडे करीत होते ते 2-3 दिवसापूर्वी. नंतर मला एका दादानी कमेंट केली इंस्टाग्रामवर की बाबा ते आहेत ना हिरवं खात असते. तेव्हा मी त्यांना काल रात्री घासाचा पाला आणला आणि तो टाकला आणि जे तुटून पडलेत भाऊ त्याच्यावर. म्हणलं अरे बाप रे काय चुकी झाली भाऊ आपली मोठी. मग आता आहे ना परत त्यांना टाकला. त्याच्यामुळंच म्हणलं आता दुपारी सोडले नाही इथं. आता लक्ष द्यायला बाबा बी खाली गेलेत बरं का वावरात. आता इथं बी लक्ष द्यायला काऊन नाही आहे, त्याच्यामुळे म्हणलं मला बी शावगोल जायचे. त्याच्यामुळे म्हणलं दुपारीच हे करू आपण. त्याला दुपारी सोडतो मग तुम्हाला दाखवतो कसे खातात. आता तुम्हाला बघितलंच असेल किती बारीक बारीक मस्तपैकी खातात. चला तिकडं आजीचं पण झालंय खुरपून. आता आजीने मस्त खुरपिलंय तिकडं. चला 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 लवकर चला चला येते ना कोंबड्या. चला 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 चला. एक कुठे पहिलं. अरे चल ना दादा, तुला काय खायचं नाही काय. कोंबड्या आला का मग तिकडे बघतोय कोंबड्याकडे निसता. काल आहे ना गौरीने बेकडा सोडला होता, बेकडा का बोकडा काहीतरी म्हणते तिला मागून. तिला त्याच्यामुळे आता परत एक इंजेक्शन दिलंय आपण पलटाव नाही त्याच्यामुळं. हा काय दात केले का नाही तू? थांब मला बघू दे दात, मला बघू दे दात, बघू दे ना कसं करी ती. बघू दे ना दात, दात बघू दे ना मला. दात दाखव ना कशी बसली बाप. दात दाखव मला, दात दात दाखव. तिकडे होती हा, उठली का? दात तर केलेत बघा गोडा. डॉक्टर म्हणले आता पुढच्या आहे ना 1 महिना म्हणजे 18 तारखेला लावलेलं आहे आपण जूनच्या. आता जुलैच्या 18 येईन तेव्हा तिला 1 महिना होईल. जेव्हा ऑगस्टच्या 18 येईन का तेव्हा चेक करू म्हणले आपण, तेव्हा ती राहते का नाही. आणि तेव्हा जर नसली राहत तर पिशवी अख्खी धुवून काढू, मग पुढं बघू. नाहीतर म्हणेन ना राहिली तर मग ठीकच आहे, मग चांगलीच गोष्ट आहे. चला बघू आता जेव्हाच तेव्हा आपलं घ्यातोवर आवरून. मला आवरून घ्यायचं आहे अजून. कशा कोंबड्या मागं मागच फिरायच्यात लगेच. चला चला चांगला धुवून घ्या बरं त्याला. देव इतका दिवस आपण चुकीचं खाद्य देतो त्यांना. त्यांना हिरवं लागत खायला, आपण देतो ते हिरवे. ते बघितलं नाही घास तडा तडा तोडून खात होते. मी घास आणतो आता, लगेच आणतो. चला भाऊ घास नाही दादा बघा लगेच सुरू होते ना आता. बघा मानीची केस जायला लागले आता. इथून जायला लागले केस. बघा या पिल्लाची केस जायला लागले आता. हे पूर्ण टक्कल होईल इथपर्यंत. इथून पुढे नाही, माझ्या अंगठ्याच्या पुढं सगळं टक्कल होईल त्याला आता. नाही खात, नाही खात का खरे मुंगी खातोय. फायनली बारिश सुरू हो गई आहे भाई. पाऊस झाला म्हणजे विषय संपला. बघा कालचं खत सगळं बिघडलं का आता. काय हे असा विरघळला असन, मग मला रात्रीच माहितीच नव्हतं. आजी म्हणतात यापेक्षा भारी तर रात्रीच झालाय पाऊस. नंतर कामच झालं भाऊ. कपाशीनी पण माना खाली टाकल्या होत्या बरं का, त्याचं पण काम झालं आणि आपल्या खताचं पण काम झालं मस्त पैकी. खताचा थेंब दिसा ना भाऊ इथे बघा, मस्त खत एकदम विरघळून गेलंय. काय विषय नाही, लय भारी काम झालं गाड्या.
सगळ्यात भारी सुख भेटलं का असं सुख भेटतं. एक नंबर शेतकऱ्याचं सुख असं असतं खरं तर. मला आहे ना रोटा मारायचाच होता. खत पाणी याच्यात जाण्यासाठी, जमिनीत जायसाठी, पण काही टेन्शन नाही. मस्त झालंय. कपाशी कशी मला कमेंटमध्ये सांगा बरं एकदा. अशी कपाशी आपली कधीच नव्हती. ट्रॅक्टरने खरी मदत केली आपल्याला कपाशी भारी यायला. ट्रॅक्टरमुळे आहे ना वावर बघा भुसभुशीतच राहतं. नाही तर आहे ना भाऊ इतकं गवत राहायचं. काँग्रेस झालं, लावाळा झाला, हे याला काय म्हणते ते, हे असं गवत, हे असंच गवत आहे ना बिजात राहायचं. बिजात झालं, इथं मध्ये झालं, निसता धिंगाणा. लय मदत झाली. मी चप्पल इथंच काढतो गाड्या, मला चप्पल चालताच यायचं नाही. चला वाढला सगळं, खत विरघळलंय भाऊ खरंच. लय मस्त वाटतंय. आता पाणी द्यायचं झंझटच नाही. अरे बापरे, इकडे रोटा मला तरी हाणावंच लागणार आहे बघा, गवत व्हायला लागलं लगेच. आता पाणी भेटलं का अजून वाढन. खालच्या वावरात तर उद्याच मारावं लागेल, गवत वाढलेलं आहे ऑलरेडी. मग कसा पाऊस आला आता. ही फिलिंग आहे ना शब्दात नाही सांगू शकत. ही फीलच करावं लागते. लयच भारी वाटतंय. कालच मस्त लय म्हणजे लय आधार भेटला हो पावसाने. खतन तेन सगळंच मस्त पैकी लय भारी झालंय बघा. इथं आहे ना तुम्हाला म्हणलं तसं गवत वाढायला लागलं. इथं मला पहिला रोटा आणावं लागेल. काय पाऊस वाढलाय बाबा हो. पुरं पांढरं दिसू राहिलंय लगेच बघा. वरतून वारं नाहीये, थोड्या वेळ चालणार आहे. वारं असतं का गेला असता. वारं नाहीये त्याच्यामुळे चालणारच आहे थोड्या वेळ. त्याला विहिरीकडे चक्कर मारून येऊ. बापरे बापरे बापरे, काय गवत वाढलंय बाबा. हे गावाने जास्त काय गवूची आला इथं. इथं पहिले यावं लागेल मला. झालं मग पायात चालू आहे बघा. चिखल लागायला लागला सगळं आता. भिजले का? कितीक भिजले? बुरबुरीत निघले. सगळं खत हे झालं मस्त पैकी. मी आत्ता खाली चक्कर मारून आलो. लय भारी झालंय सगळं काय म्हणजे दिसाना सुद्धा, दाणे सुद्धा दिसाना खताचे. मग पाणी साचलं. लय पाऊस झाला. मी आता खालीच होतो. आता शिकालोय मी. पावसात गेलो तुम्ही बी. आता फासतं गाडी घेऊन जा ना मग. तसेच बघा बरं आता. हा विषयच नाही. कारण आता कसं होईल, फक्त आता इथं रोटा मारावं लागेल मला फक्त लवकर आता. खाली हा आता काय नाही. मग काय ते. चला तर मंडळी, मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. पाऊस आजूक येईन असं वाटतंय मला. आजूक आला पाहिजे.